हमारे से अभी हम लोग बम्बई में हमारा कोई नहीं है, सिवाय फिलहाल हम तो एक दूसरे के लिए दोनों जा रहे हैं. तुम जाओ मित्रांनो थोडं टूर मध्ये. कसं फॅन लोक आपले फॅन बाय जबरदस्त आहेत. तर मी तुमचा रोल करतो मित्रांनो. आता तुम्ही काल बघितलं असेल की भावानं मी सर्व्हिस सेंटर जाऊ पोचा आणि मित्रांनो मी आज बी तिथे झालोय. पण मित्रांनो माझं काय काम झालं नाही बरं का. कारण की त्यांनी माझ्या सॉफ्टवेअर मारला तर मित्रांनो आपलं काय त्याला सोल्युशन भेटणार नाही. म्हणजे मला त्याला एवढं सांगायचं की म्हणजे आता मला सांगा जर आता माझा माईक नाही चालला तर मी व्हिडिओ कसे बनवायचे मला सांगा. आणि भावानो तुम्हाला मी स्वतः सांगतो की ओप्पोचे मोबाईल घेऊ नका. कारण की भाई त्याला एवढ्या फॅसिलिटी नाही त्या. बरे क्लॅरिटी चांगल्या माझ्या मोबाईलला. पण भावानो त्याला एवढी फॅसिलिटी नाही त्या. आणि सध्या आता मला मी चाललोय आता कामावरती. मला तर तुम्ही सांगा जरी एवढं महागातले मोबाईल घेऊन सुद्धा त्याला आपला ओटीची कनेक्ट होत नसेल ना तर ते मोबाईल घेऊन काय अर्थ आहे मला सांगा. हा म्हणजे मला तुम्हाला एवढं बोलायचं की भावांनो तुम्ही मोबाईल घेतले ना तर ती पहिले त्या मोबाईल चौकशी करा. भले कधी आपल्याला कुठली गोष्ट उपयोगी सांगू शकत नाही. आता मी त्या अगोदर विचार केला होता की भावांनो आपण म्हणजे ब्लॉग बनवायला काय आहे. म्हणजे आपल्याला पहिलं म्हणजे जेव्हा मोबाईल घेतला तेव्हा आपल्या एवढं डोक्यात नव्हतं. आणि सध्या आता मी व्हिडिओ बनवते. तर व्हिडिओ बनवताना मित्रांनो मला तेव्हा प्रॉब्लेम आला. आता मला तुम्ही सांगा आता एवढं तर मित्रांनो महागाचा मोबाईल घेऊन सुद्धा आपल्याला जर त्याला उठायची गरज होत असेल ना तर त्या गोष्टीचा काय अर्थ आहे. आणि बघा आता मला सांगा तुम्ही की आपण आता एवढे महाग मोबाईल घेतो बरोबर आहे आणि त्या मोबाईल जर आपल्याला आपल्या कामाचा उपयोग नाही झाला तर मग काय उपयोग आहे मोबाईल एवढं महागाचे घेऊन. तर मोबाईल असं वाटतं मित्रांनो की मोबाईल यायला पैसे होत मोबाईलला एवढे. आता बघू आता मी आता चालू स्टोअरला म्हणजे आपण तिथं घेतो ना पाहिजे दुकानात तिथं तर त्यांना विचारू त्याला दुसरं काय सोल्युशन आहे की नाही. ठीक आहे तर चला जाऊ आपण मित्रांनो. तर मित्रांनो आता मी सध्या रूमवर चालू आपलं म्हणजे मला सांगा तुम्ही आज एवढं तर मित्रांनो ओप्पोची कंपनी एवढी मोठी असून काय कामाची आहे का. जर आपलं जर काम तिथं होत नसेल तर मला सांग काय त्या गोष्टीचा उपयोग आहे का. तर भले आपण आज त्याला 25,000 रुपये मोबाईल देतो आणि सध्याच्या म्हणजे 25,000 रुपये मित्रांनो एवढी सुद्धा रक्कम नाही बरोबर आहे सध्याच्या काळात. कारण की बाबा आपल्याला तेवढं पगार होतं तेवढं मित्रांनो मी मोबाईल खर्च केलाय. आणि एवढा खर्च करून मित्रांनो मला पाहिजे अशी फॅसिलिटी त्याची भेटली नाहीत. म्हणजे बघा तर मला एवढं सांगायचं की ओप्पोचा मोबाईल तुम्ही घेऊच नका मित्रांनो. कारण की मित्रांनो मला त्याचा एवढा असं वाईट परिणाम झाला त्या मोबाईलचा की बाबा मला जे पाहिजे ते फॅसिलिटी अजिबात भेटली नाही. तर आता सध्या मी चाललोय रूम कामावरती ठीक आहे. तर आता मी वाशी स्टेशनला आहे बघा इथे माझ्या साईडला वाशी स्टेशन आहे. तुम्ही बघू आता ठीक आहे. तर आपण जातो मित्रांनो त्याला कामावर. मित्रांनो सध्या मी आता गोवंडीला पोहोचलोय म्हणजे आपल्या रूमवरती. रूमवरती नाही पोहोचलो मित्रांनो टाइम आहे मी आता सध्या तुकाराम महाराज मंदिर आहे आमच्या इथं. तिथे पोहोचलोय बोरबादेव मंदिरापाशी. तर तुम्ही बघा बघा हे त्याला मंदिर आहे. आता तुम्ही मला इथे का थांबलाय. आता मित्रांनो मला माझा एक मित्र न्यायला येतोय. तो म्हणला आपल्याला जायचं टी शर्ट बघायला म्हणजे आम्ही गणपती टी शर्ट घेतलं ना मित्रांनो छापा टाकले तर तिथं आम्ही सध्या चाललोय ठीक आहे. आणि आता गाडी मागतोय या साईड येईल बघा इकडून येईल इकडून. तर गाडी मला त्याला मी स्टेशनला बोलवलं पहिलं मला काय बोलला की म्हणजे मला जरा पुढे ये. मला पान तो आता तिकडे गेला मी आता इकडे आलो म्हणजे मला सांगायचं उलट काम झालंय आमचं. आणि कुठनं ते काय माहित नाही मला पण नव्हतं तो ह्यासाठी नाही येईल कारण की मी त्याला म्हणलं मधनं माझी त्याला जाताना सांगितलं की मधनं आहे म्हणून ये. आणि तो गेला तर रस्त्यात सरळ गेला मला तुम्ही सांगा. तर मागच्या घरी आला बघा गाडी आला तुम्ही म्हणून दाखवतो ठीक आहे. हे बघा त्या साईडने येतोय गाडी. हे बघा आला स्कूटीवरती आहे मित्रांनो. हे बघा स्टंटमॅन करतोय बघा कसा तुम्ही बघा बघा लगेच काच बंद. तुला काच कर मला इकडून येतो तिकडून गेला हा मला येऊन नेला आला तुम्ही बघा. आणि मला सांगा आता त्याला मला रस्त्यानं मधनं घाल तिकडून रस्त्याने घालू हायवे गेलाय पोलिसांना कोणी फाईन मारायचा तर आपण जा कुठे जायचं. हा काहीतरी साहेब आहो ठीक आहे जसे म्हणजे आपण गणपती बसलो गाडीने उंच आहे माझा पाय पुरत नाही आहे भरपूर हा बघ नाही. तर सध्या आम्ही चालूय बरं का मित्रांनो या बघा चला कोणावर मी दाखवतो नक्की काय सीन ठीक आहे. चलो तर तुम्ही आता बघूया सध्या आता आम्ही गाडी वरते आणि भावानो आम्हाला लागला सिग्नल. गाडीवरती पहिलं बसले की पहिला तो आम्हाला सिग्नल करे आमच्या रूम मध्ये त्याला सिग्नलच्या बाजूला आहे. तर आता बघा हा सिग्नल लागलाय आम्हाला. आणि सध्या आता आमचं गाडी रायडिंग करतोय हे बघा लांबपर्यंत सिग्नल त्या साईडला तिकडे जायचं आपल्याला. गणपती आपल्याला हे बघायला टी शर्ट आणि इथं पोलिसची गाडी उभी त्या बघा तुम्ही बघा. पण आमचं सगळं काय अडचण नाही आम्हाला पोलिसांनी पकडून धरून येतं माघारावर सोडतील एवढा आमचा वोट आहे. तर चला आता मित्रांनो आपण जाऊ. मित्रांनो गणपतीला जाता मित्रांनो आम्हाला दिसतंय बाळोबाचं मंदिर. तुम्हाला माहिती आपल्याला बाळोबाचं मंदिर आहे बघा तुम्ही बघता बघा बाळोबा नावानं चांग भलं. तर बघा कसं मंदिर आहे मित्रांनो एकदम खतरनाक असं तुम्ही बघता. गाडीले खतरनाक चालवते बरं का. आम्ही दोघं पण पडायचो गाडीवर बसलं म्हणजे मला तर आवडतं लय कारण की स्टँड मॅन आहे.
खतरनाक अशी गाडी चालवतो ठीक आहे. तर आम्ही गाडीवरती दमान चालू बाबा हे बघा असे आपल्या फ्रेंड लोक भेटतात तुमच्या प्रेमामुळे मित्रांनो. तर बघा आता आम्ही त्यांना पोहोचलोय बरं का मार्केटमध्ये. हे मार्केट मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता. आणि भाऊ तुमचा भाऊ आता गाडीवरती चला आता मित्रांनो जा आपण हळूहळू. हे दामाने घे बाबा पाठचे व्यक्ती याला बोलायचं मला तुम्ही सांगा. ठोक 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 म्हणा असं जरा माझ्या असते बरं गाडीवरती खतरनाक अशी ठीक आहे. तर चला आता करत आपण मित्रांनो फायनली आम्ही दुकानामध्ये पोहोचलोय. आणि हे बघा हे दुकान आहे रॉयल स्पोर्ट पण ते बंद आहे बरं का कारण चालू नाही चालू आहे बरं का. मला कुठंतरी गेलतंय त्याचं शटर खाली करून. आणि हा आमचा गडी बघा गोलो आहे फुल खराबचे कसा बघा तुम्ही बघू शकता. तर हसते बघा तो. तर आपण थोडं शटर वाजवू ते आले हायच्या कोणामध्ये बघू ठीक आहे. तर चला तर मित्रांनो आम्हाला ते काय भेटले बरं का ते जरा बाहेर गेलेत. आणि सध्या आम्ही चालू माघारी. आणि बघा आता हे जे दुकान आहे गाडी बी तर बहुतेक हे दुकान तर उघड दिसतंय पण ते दुकानापुढे नाहीत सध्या. आता हे बघा आमच्या गाडी मला चला जाऊ माघारी काम जायचं आम्हाला. तुम्ही बघू शकता बघा कसा तुटला गाडी पडली होती. तर आमच्या मित्राची गाडी पडली आहे बघा ही गाडी आहे गाडी चालवत होती पडली गाडी कुठं पडला काय माहिती गाडी आहे माझ्याकडेच काय नाही सारखं करत असतो. तेच की तुझी नाही ह्याची नाही दुसऱ्या मित्राची कामातल्या त्याची गाडी आहे. तर आम्ही चाललोय रूम वर जाऊन मित्रांनो आपल्याला डबा घ्यायचा आहे. आपल्याला सकाळी थांब बसू दे बाबा पडेल. तर चल असं काय करतं मग आम्ही कुठं पडतो सारखं तुम्ही बघता आधी. तर आपण जाऊ मित्रांनो थोडं टूर मध्ये कसं फॅन आपलं फॅन बाय जबरदस्त आहे खतरनाक असं. तर चला जाऊ आपण पहिलं मित्रांनो सध्या आम्ही रूम वर जातो डबा न्यायला बघा हा डबा आहे आपला. आणि हा आमचा गडी तुम्ही बघा बघा गडी उडीव काढायचा म्हणजे लयला असतो तुम्ही बघू शकता. तर सध्या आम्ही चाललोय कामावरती कामावर जावं लागेल भावना काम करायला लागेल ठीक आहे. तर चला मित्रांनो आपण थोडं कामावर जाऊ आज चला. तर मित्रांनो फायनली आम्ही कामावरती पोहोचली. आणि हे बघा काय करतोय आतमध्ये गाडी लिकेज यावा. तर सध्या आम्ही कामावरती आणि हे बघा या असं करून फिरायला लागतं हे बघा हे डबा माझ्या असं आम्हाला करून फिरायला लागतं कसं आहे हम अभी काय बोलत त्याला लावार से अभी हम लोग बम्बई में हमारा कोई नहीं है सिवाय फिलहाल हम तो एक दूसरे के लिए दोनों जान है तुम देख सकते हो दोस्तों. तर बघा भाऊ असं थोडं डायलॉग मारा लागतं. आता आम्ही कामावर चालू बघा बोलायचं त्याला कुठं माहिती आहे तो भाऊ रेस चालायची होय तुम्हाला काय माहिती रेस चालायची भाई खतरनाक असा आपला विचार तुम्हाला माहिती असतं बरोबर आहे. तर चला आपण थोडंसं काम करू